मित्रांनो, तुमच्या लक्षात आले आता की शेअर मार्केट म्हणजे काय? म्हणजे शेअर कुठं विकतेत, कुठून घेतेत, ह्या गोष्टी लक्षात आल्यात. मग तुम्हाला शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल? तर आपल्याला एका ब्रोकरकडे जावं लागेल. ब्रोकर मार्फत आपण एक डीमॅट अकाउंट ओपन करणार. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डीमॅट अकाउंट एक आपल्या बँकेतल्या सेव्हिंग अकाउंट सारखं असतं. सेव्हिंग अकाउंटमध्ये जसं आपण पैसे जमा करतो, तसेच आपले शेअर्स कुठं जमा होते? ते जमा होते डीमॅट अकाउंटमध्ये. आणि हे डीमॅट अकाउंट ओपन कुठं होते? तर हे ब्रोकरकडे ओपन होते. म्हणजे ब्रोकर आपल्याला ओपन करून देतं. कुठं ओपन करते? तर डिमॅट्रीमध्ये ओपन करतं. ते डिपॉझिटरीमध्ये. डिपॉझिटरी कुठं आहे? ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं आणि त्यात आपले शेअर सगळे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सेव्ह केले जातात. आणि हे डीमॅट अकाउंट काढणं एकदम सोपं आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे आणि मोबाईल, तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी लागतात. कॅन्सल चेक एक लागतं, म्हणजे तुमच्या अकाउंटचे डिटेल हे करण्यासाठी कॅन्सल चेक. आणि सेल्फी, म्हणजे ऍपद्वारे तर खूप इझी झालंय आता डीमॅट अकाउंट ओपन करणं. 5 मिनिटात तुमचा डीमॅट अकाउंट आणि दिवसभरात तुमचं ट्रेडिंग चालू होऊन चाललंय. इतकं सोपं झालंय. पूर्वी तर खूप अवघड होतं. आता सगळं इझी गोईंग झालंय. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले डीमॅट अकाउंट, NSE, BSE शेअर कसे घ्यायचे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. मग आता असं होऊ नये की तुम्हाला आता खूप खुश झाले तुम्ही की आता उद्यापासून आपण करोडपती. तर मित्रांनो, शेअर मार्केट इतकं सोपं नाहीये. एखादी नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला जवळपास MPSC, UPSCचीच मुलं बघा ना, जे स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करतात, किती वर्ष अभ्यास करतात. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी नोकरी मिळवण्यासाठी करतोय, हो ना. मग स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला इतकी तयारी करावी लागते, तर शेअर मार्केटमध्ये आलो आणि पैसा कमव, म्हणजे असे एक ट्रेड घेतला की पैसा आला आणि एक, म्हणजे इतकं सोपं आहे का ट्रेडिंग? नाही मित्रा, इतकं सोपं नाहीये ट्रेडिंग करणं. ट्रेडिंग, तुम्ही मला एक सांगा, एखाद्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला जवळपास 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतंय. तर तुम्ही इथून पैशाशी खेळताय. शेअर मार्केट एक पैशाचा व्यवहार आहे. तुम्ही पैशानं पैसा कमावताय शेअर मार्केटमध्ये. इतकं सोपं असेल का? मग तुमची ज्याच्याशी स्पर्धा आहे तो इतका, म्हणजे असंच माझ्यासारखा इतका गावंढळ असेल का की तुम्ही बायचा ट्रेड घेतलाय आणि सेलर म्हणजे इतका मूर्ख आहे का? तुम्ही बायचा सेल करताय, ट्रेड घेताय आणि दिवसभर थांबून राहताय. तर असं शक्य आहे का? नाही. पैसा कमवण्यासाठी मित्रा खूप मेहनत लागते, खूप अभ्यास लागतो, टेक्निकल नॉलेज पाहिजे, फंडामेंटल नॉलेज पाहिजे. ह्या गोष्टी कुठून भेटणार? तर रोजच्या अभ्यासातून, रोजच्या प्रॅक्टिस मधनं. तुम्ही आता बरेच मुलं, जे यंग मुलं आहेत ना, जे यंग रक्त आहे, 10वी-12वी झाली की काही नाही, आता ट्रेडिंग करू, ट्रेडिंग मधनं पैसा कमवू. ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये जे तरुण पिढी जी यायला लागली, छान गोष्ट आहे, यायलाच पाहिजे तरुण पिढीने. पण तरुण पिढीनं थोडस विचारपूर्वक यायला पाहिजे. बापाचा पैसा न आणता स्वतःचा पैसा यात गुंतवायला पाहिजे. बापाच्या पैशानं ट्रेडिंग करून होत नाही. ट्रेडिंग कुठं होते? स्वतःच्या पैशानं ट्रेडिंग करा, बघा मग कसं घाम येतं. समजा जसं आपल्याला 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये लॉस दिसतं ना, तर बघा कसा घाम फुटतं. बापाचा पैसा असल्यावर काय मेहनत नाही ना त्या गोष्टीला. मेहनत पाहिजे. मेहनतीचा पैसा तुम्ही ट्रेडिंग मध्ये लावा, बायिंग ऑप्शन मध्ये. होतच नाही. स्वतःचा पैसा माणूस त्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाचा 1चा 2 रुपया कसा होते हे बघतं. बापाचा पैसा काय मेहनत नाही ना, बापाकडनं पॉकेट मनी म्हणून आणलेले पैसे आहेत. ते पैसा वाया घालू नका मित्रांनो. ट्रेडिंग मध्ये या. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेडिंग करू नका, ट्रेडिंग करा, पण कसं? अभ्यास करा पहिले. अरे, स्पर्धा परीक्षात उत्तीर्ण होण्यासाठी एखादी स्पर्धा परीक्षा का देतो आपण? का करतोय? बस स्पर्धा परीक्षा देण्यामागचा उद्देश काय? पैसाच ना. आपल्याला एक नोकरी भेटणार. मग इथं तुम्ही ट्रेडिंग करताय, हे पण पैसाच आहे ना.
तुम्ही इथं तर पैशाशी खेळताय. मग इतकं सोपं आहे का पैसा ट्रेडिंग करून मिळवणं? नाही, इथं सोपं नाहीये. ट्रेडिंगला खूप अभ्यास लागतो. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचा विचार करतायत आणि इन्व्हेस्टमेंट असं आपल्याला एक 10 रुपयाची म्हणजे एका शेअरची किंमत 5 रुपये 10 रुपये आहे म्हणून आपण तो शेअर घेणार का? एखादी रिलायन्स सारखी कंपनी आहे, आता त्याची 1800 रुपये किंमत आहे जवळपास. मग रिलायन्सची शेअर घेणार का ज्याची किंमत कमी आहे म्हणून घेणार? नवीन ट्रेडर नवीन इन्व्हेस्टर काय करतोय की ज्याची किंमत कमी आहे आणि तो पटकन ग्रोथ करेल त्या शेअर मध्ये, पटकन वाढेल म्हणून आपण त्या छोट्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर छोट्या शेअर मध्ये करू नका, तुम्ही मोठ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा. ते तुम्हाला 100% 10-15% रिटर्न देतं. छोटे शेअर तुम्हाला शेअर रिटर्न देत नाहीत. आणि पंप अँड डम्प जर झालं म्हणजे काय होते, छोट्या छोट्या शेअर मध्ये ऑपरेटर ज्याच्याकडे खूप जास्त पैसा असतो ना, तो काय करतो, थोडंफार त्या शेअरला वर नेतो आणि आपल्यासारख्या रिटेलरला त्या शेअर मध्ये गुंतवतो आणि स्वतःचा पैसा काढून घेतो शेअरचे रेट वाढल्यानंतर. तर ह्या सगळ्या रिस्क आहेत. आज आपला पैसा समजा तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना, सुरुवातीला तुम्ही 1-2 वर्ष ट्रेडिंग करूच नका. शेअर मार्केटमध्ये नवीन आहात ना, तर सुरुवातीला ट्रेडिंग करू नका. तुम्ही इन्व्हेस्टर व्हा. इन्व्हेस्टरच लॉंग टर्म साठी तो रिटर्न मिळवणार. ट्रेडर आज 1000-10,000 रुपये घेऊन येतं, महिन्याभरात पैसा संपून जातं, म्हणते हे शेअर मार्केट एक जुगार आहे, यापासून दूर राहिलेलं बरं म्हणून निघून जातं. इन्व्हेस्टर असं नाही. जो इन्व्हेस्ट करतं ना, भले 10,000च घेऊन या, पण त्या 10,000चे लाख रुपये कसे होतील ते तुम्हाला लक्षात पण येणार नाही. कारण तुम्ही आज ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट करताय, त्या 10,000चे समजा त्या शेअर तुम्ही 100 रुपये रेट आहे त्या शेअरचे, ते शेअर तुम्ही विकत घेतलाय. त्याने जर 5 म्हणजे 1%, 2% असा ग्रोथ दिला, डेली 1-2% ग्रोथ देते, 2-3% खाली येते, 1-2% म्हणजे कोणताही शेअर सतत चढत नाही. थोडं खाली येणार, परत वरी जाणार, खाली येणार, परत वरी जाणार, त्याचं सायकल वर जाणार, खाली येणार. म्हणजे लॉंग टर्म साठी तो शेअर वर जाणार. चांगला जर असेल, निफ्टी 50चं उदाहरण घ्या. निफ्टी 50 तुम्हाला त्याचा ग्राफ सतत असं ते वर 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 जातं का? नाही. वर जातं, परत खाली येतं. 25,000 झालं, 24,000 होते, परत 26,000 होते, परत 25,000 होते, असं म्हणजे कमी जास्त होत राहते. आणि म्हणजे वार्षिक जर बघितलं त्याचा ग्रोथ, तर तो हमेशा पॉझिटिव्हच असतं. 12 ते 15% हमेशा रिटर्न देतच निफ्टी 50 मध्ये. तर आपण पैसा नवीन इन्व्हेस्टर गुंतवायचा कुठं, तर निफ्टी 50च्या मध्ये गुंतवा. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की शेअर मार्केटमध्ये आलो, शेअर विकत घेतले, पण इतकं सोपं नाहीये की शेअर मार्केटमधनं करोडपती होणं. कारण इथं ट्रेडर म्हणून तुम्ही येऊ नका. सुरुवातीला इन्व्हेस्टर बनून या. 2-4 वर्ष मार्केटला द्या तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर. ट्रेडिंग पण एक बिझनेस आहे, याच्यातनं भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा कमावता येतं. लाखो करोडो रुपये आहे यात. पण काय, तुम्हाला जो ऑप्शन बाय ऑप्शन सेलर जो तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला जो म्हणतो ना की 100% रिटर्न भेटतं, 100% मी तुम्हाला हे कोर्स घ्या, तुम्हाला प्रॉफिट बनवून देण्याचं मी प्रॉफिट करून देईल, तुम्ही माझा हे कोर्स घ्या, मी तुम्हाला ऑप्शन बाईंग शिकवेल, बँक निफ्टी बाईंग, ऑप्शन बाईंग शिकवेल. असं बरेच लोक आहेत जे कोर्स विकतात. त्यांच्यापासून थोडं दूर राहा. कारण कोणताही जो कोर्स विकणारा व्यक्ती आहे, मला सांगा, त्याला जर इतकं प्रॉफिट, इतकं नॉलेज असतं तर त्यांनी कोर्स विकले असते का? ट्रेडिंग मधनच पैसा कमावला असता ना त्याने. मग हे कोर्स विकण्याची गरज का पडते यांना? कारण हे ट्रेडिंग मध्ये झिरो आहेत.
स्वतःचा पैसा हे इन्व्हेस्ट करू शकत नाहीत आणि इन्व्हेस्ट केलेल्या पैशातून त्यांना ग्रोथ मिळत नाही, म्हणून तुमच्याकडनं 5-10 हजारात कोर्स विकायचा, त्या पैशातनं मोठा व्हायचं. येतंय लक्षात? तर स्वतःचा अभ्यास स्वतः करा. कोणत्याही व्यवसाय म्हणजे कोणत्याही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी, कोणत्याही कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास स्वतः करा. कंपनी कसा ग्रोथ आहे, कंपनीमध्ये म्हणजे त्याचे जे पॅरामीटर आहेत ते पॉझिटिव्ह आहेत का, त्याच्यावर कर्ज आहे का नाही, ह्या गोष्टी स्वतः पहिले अभ्यास करा. त्याच्यानंतर कंपनीत पैसे गुंतवा. कोणी म्हणतंय की हे शेअर घे, हे उद्या वाढत जाणार आहे, तर त्याच्यावर विश्वास करू नका. स्वतःचा अभ्यास करा, स्वतःचं नॉलेज वापरा. म्हणजे तुम्ही बघा त्या कंपनीत खरंच ग्रोथ आहे का, त्या कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत, ते सामान्य लोकांना परवडणारे आहेत का, आणि त्या कंपनीचा खरंच ग्रोथ आहे का हे पहिले चेक करा. नंतर मार्केटमध्ये या, म्हणजे त्या शेअरमध्ये, त्या कंपनीमध्ये गुंतवा. आलं लक्षात? शेअर मार्केटमध्ये मित्रांनो संयम, शिस्त आणि अभ्यास ह्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील ना, तर तुम्ही येऊच नका शेअर मार्केटमध्ये. तुम्ही म्युच्युअल फंड करा. म्युच्युअल फंड पण असं करा की म्हणजे स्वतः ऍपद्वारे नका करू. SIP करतात ना लोक स्वतःच्या ऍपवर, म्हणजे बरेच कंपन्या ऍपद्वारे म्हणजे आपले जे ब्रोकरिंग ऍप आहेत त्या ऍपद्वारे करू शकतात. पण SIP करते वेळेस ना स्वतःच्या अकाउंटवर म्हणजे स्वतः करू नका. SIP करण्यासाठी ना एक फुल टाइम ब्रोकर निवडा. त्या ब्रोकरकडे SIP करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॅनिक व्हाल ना, तुम्हाला असं वाटेल की आता नाही, हे मार्केट खाली यायला लागले, तर तुम्ही SIP थांबवाल. कधी मार्केट खाली येते वेळेस, त्यावेळेस मग तुम्हाला जिथं तुम्ही SIP करताय ना, तो ब्रोकरचा माणूस सांगेल तुम्हाला, सब ब्रोकर, की नाही, हीच खरी अपॉर्च्युनिटी आहे. आता मार्केट खाली आले, आज तुम्ही हे जे SIP करताय ना, आता तुम्हाला कमी किमतीत, आज तुम्हाला मार्केट खाली आले तर कमी किमतीत शेअर भेटतील. तर जसं मार्केट वर जाईल अवरेजिंग होईल, म्हणजे अवरेज होत राहील. तर SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये SIP करत चला. आलं लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही ना शेअर मार्केटमध्ये नवीन असाल, पण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवायचंय, तुम्हाला त्याचा अभ्यास होत नाही, तुम्हाला त्याचा अभ्यास करणं शक्य नाहीये, शेअर मार्केटच्या त्या झंझटमध्ये तुम्हाला ते खूप डोक्याच्या वर चाललंय, मग तुम्ही सोपं करू शकता, SIP करा. SIP कुठं? म्युच्युअल फंड मध्ये. शेअर मध्ये पण करता येतं, म्हणजे एखाद्या रिलायन्स सारख्या शेअर मध्ये, SBI, म्हणजे चांगल्या ज्या कंपनीत तुम्हाला ग्रोथ दिसते त्या कंपनीत तुम्ही SIP करू शकता. मंथली त्या कंपनीचे शेअर तुम्ही विकत घेऊ शकता. किंवा मग म्युच्युअल फंड मध्ये एक मॅनेजर असतं, फंड मॅनेजर. तुमचा जो फंड येतं कंपनीकडे, म्हणजे SIP मध्ये काय असतं, आपण एकटेच SIP करणार आहोत का म्युच्युअल फंड मध्ये? नाही, तर अनेक लोक SIP करतात. त्या एका फंड मॅनेजरकडे लाखो करोड, म्हणजे 10,000, 20,000 करोड पैसा येतो. मग तो फंड मॅनेजर काय करतो, तो एका ठिकाणी पैसा गुंतवत नाही, फक्त शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत नाही, तो आपला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. काही पैशाचं ते FD करतं, काही पैशाचे शेअर विकत घेतं, काही पैशाचे ते बॉन्ड्स विकत घेतं, काही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लावतं, काही तो आपल्या म्हणजे पैसा डिवाइड करतो. तो एका ठिकाणी पैसा ठेवत नाही. शेअर मार्केटमध्ये आपण शेअर इक्विटीमध्ये जर ठेवले तर आपल्याला रिस्क आहे, पण ते इक्विटीमध्ये न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी पैसा घुमवतो. त्याच्यामुळं म्युच्युअल फंड आपल्याला हमेशा 12, 13, 15% पर्यंत रिटर्न देतं दरवर्षी, वार्षिक. मग कमी रिटर्न भेटतं, पण FD पेक्षा जास्त रिटर्न भेटतं. FD म्हणजे जिथं आपण पैसा गुंतवतोय ना, त्यापेक्षा हमेशा म्युच्युअल फंड आपल्याला रिटर्न जास्तच देतं. मी असं नाही म्हणत की आजच जा म्युच्युअल फंड विकत घ्या, पण तुम्ही विचार करा, म्युच्युअल फंड बघा, एखाद्या याला बोला, म्युच्युअल फंड वाल्यांना,
तिथं जा आणि त्यांना समजून घ्या की म्युच्युअल फंड नेमकं काय आहे, कसं गुंतवता येतं, कसं एस-आय-पी करता येतं, ह्या गोष्टीचा अभ्यास करा. त्यानंतर त्यात इन्व्हेस्ट करा. आलं लक्षात?